महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या वाहनावर शाईफेक। राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करत गंगाखेड येथे राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या शासकीय वाहनावर 2 युवकांनी शाईफेक केल्याची घटना गुरुवारी 30 रोजी सायंकाळी घडली। पालकमंत्री मेघना बोर्डीकर या गंगाखेड शहरात आयोजित जनता दरबार कार्यक्रमस्थळी शासकीय वाहनाने प्रवेश करत असतानाच त्यांच्या शासकीय वाहन क्रमांक HR 98W3456 या वाहनावर योगेश भगवानराव फड वय वर्ष 38 राहणार खादगाव हल्ली मुक्काम संत जनाबाईनगर गंगाखेड आणि दीपक शिवराम फड वय वर्ष 35 राहणार खादगाव असे शाईफेक केलेल्या 2 युवकांची नावे आहेत। पालकमंत्री बोर्डीकर जनता दरबार कार्यक्रमस्थळी प्रवेश करत असताना एकाने त्याच्या हातातील बाटलीमधील काळ्या रंगाची शाई पालकमंत्र्यांच्या गाडीवर भिरकवली, तर दुसऱ्याने हातामध्ये रेड ऑक्साईड स्ट्राईक हायग्लोजचा डब्बा गाडीवर फेकला। दोघांनाही गंगाखेड पोलिसांनी क्षणार्धात ताब्यात घेतलंय। जनता दरबार झाला, लोकांच्या काय भावना होत्या? हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपल्या राज्य सरकारचं ब्रीदवाक्य आहे पारदर्शक सरकार, गतिमान सरकार। त्यामुळे तालुक्यावरच्या ज्या काही अडचणी असतील त्या पारदर्शकतेने आणि गतिमानतेने सोडवण्यात यावे यासाठी पालकमंत्री म्हणून आज गंगाखेड शहरामध्ये जनता दरबार घेतला होता। अनेक तुम्ही बघितलं केवढी गर्दी होती, सगळ्यांचे निवेदन घेतले, सगळ्यांचं ऐकून सुद्धा घेतलं आणि प्रशासनाला तशा सूचना सुद्धा दिलेल्या आहे। काही ठिकाणी थोडीशी दिरंगाई होतीये, त्याच्या सूचना दिल्यात आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये कुठल्याही समस्या ह्या गंगाखेड शहरवासियांच्या आणि ग्रामीण लोकांच्या नसतात। वाळूचा विषय असो, घरकुलांचा विषय असो, याच्याबद्दल भरपूर तक्रारी झाल्या। हो, त्यांना सांगितलं गंगाखेडला एवढी गंगेचं वरदान आहे, असं असताना देखील या ठिकाणी रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने, बावनकुळे साहेबांच्या सरकारने घेतलेला आहे। तशी 5 ब्रास लाभार्थ्यांना, घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे अशा सूचना दिल्या आणि तसं नियोजन सुद्धा आम्ही करणार आहोत। गंगाखेड नगरपालिकेच्या विषयी पण भरपूर तक्रारी होत्या। मुळामध्ये त्यांना शेवटची सूचना दिलेली आहे, जर त्यांनी दिरंगाई केली, काही टाळाटाळ केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। बच्चू आंदोलनाला बसलेले आहेत, आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत त्याची बैठक आहे। त्या बैठकीनंतर त्या आंदोलनाचा तोडगा निघणार आहे। कसं सकारात्मक तोडगा निघेल मला माहिती आहे, कारण की मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री असे आहेत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी ते ठामपणे उभे आहेत। शेतकऱ्यांच्या अडीअडचणी देवाभाऊंना चांगल्या माहिती आहेत, त्याच्यामुळे चांगला तोडगा निघेल। शेतकरी कर्जमाफी असो, अनुदान असो, याच्यावरून तुमच्या गाडीवर शाई फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो मीच शेतकऱ्याची भावना समजू शकते। जे कुणी शेतकरी या ठिकाणी होते त्यांनी शाई फेकल्याचा त्याच्यात मला काही वाईट वाटलेलं नाही, परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छिते की संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी 31,600 कोटी रुपयाचं पॅकेज ह्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही, तेवढं तातडीचं पॅकेज दिलं। आपल्या गंगाखेड शहरामध्ये मी आज आहे, गंगाखेड तालुक्यामध्ये 83% शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा परभणी जिल्हा आहे। 420 कोटी रुपये तातडीची मदत शेतकऱ्यांच्यासाठी मिळालेली आहे। त्यामुळे एवढं सगळं झालेलं आहे। काही लोक असतात, विरोधी पक्षातली काही असतात, ती मंडळी अशा प्रकारचे करत असतात, पण त्याच्याने काही फरक पडणार नाही। शेतकरी समाधानी आहे। मी स्वतः दिवाळी तुम्ही सुद्धा होतात शेतकरी बांधवाच्या घरीच केलेले, त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आणि शेतकऱ्यांना विश्वास आहे की मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार त्यांच्या